नमस्कार, मी वैभव विदाटे, डिरेक्टर अँड फाउंडर दी वेस्पर्स ग्रुप. आज आपल्यासोबत फाउंडर कनेक्टमध्ये सोशल चॅम्पचे डिरेक्टर अँड फाउंडर गजानन सर आपल्यासोबत जोडलेले आहेत. आणि त्याचबरोबर ॲक्च्युली या फाउंडर कनेक्ट आमचा खूप वर्षापासूनचा आहे. आम्ही फाउंडर कनेक्टच्या कन्सेप्ट हा आत्ता आणला, पण त्याच्या आधी आम्ही एकमेकांशी जोडलेलो आहे. त्यांनी आम्हाला बिझनेस दिला आहे, आम्ही त्यांना बिझनेस दिला आहे. ह्या पद्धतीने आम्ही जोडलो आहे. येस सर. काय सांगाल तुमच्याबद्दल आम्हाला? नमस्कार, माझं नाव गजानन आणि माझ्या कंपनीचं नाव सोशल चॅम्प्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेड. आम्हाला आता एक 15 वर्ष झाली आहे या बिझनेसमध्ये आणि मागच्या 15 वर्षात सुरुवात आमची जी होती ती आम्ही इंटरनॅशनल मार्केटमधून केली. पहिली 4 वर्ष आम्ही लार्जली US मध्ये UK मधले क्लायंट्स सर्व करत होतो. 2014 पासून आम्ही डोमेस्टिक मार्केट म्हणजे इंडियन मार्केटला फोकस करायला सुरुवात केली आणि जर्नी वॉज नाईस. म्हणजे आम्ही अगदी शून्यातनं सुरुवात केलेली, अगदी 1 रूमपासून सुरुवात केली आणि करता करता आता वी आर अ टीम ऑफ 65-75 पीपल ऑपरेटिंग फ्रॉम पुणे आणि 20+ कंट्रीजमध्ये आमचे क्लायंट आहे सध्या. आणि मागच्या काही वर्षापासून आम्हाला असं रिअलाईज झालं आहे की आता AI मुळे बऱ्याचशा गोष्टी चेंज होत आहेत, तर आपल्याला पण काळाची गरज आहे की आपण चेंज व्हावं. तर आम्ही एक सर्व्हिसेस टू प्रॉडक्ट ट्रान्झिशन पण पॅरलली सुरू केलं आहे आणि आता ती एक जर्नी चालू आहे. सर्व्हिसेस पण चालू आहे आणि प्रॉडक्टचे पण हळूहळू ग्रोथ चालू आहे. व्हेरी नाईस सर. आता आपण ग्लोबली हे करतोय. मग त्याच्यामध्ये कोणत्या सेगमेंटमध्ये आपण सध्या काम करतोय? म्हणजे फक्त मार्केटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू करतोय का अजून काही करतोय? आम्ही लार्जली ग्रोथ सोल्युशनिंगच्या पर्स्पेक्टिव्हने काम करतो आणि हा एक फरक आहे. म्हणजे ग्रोथ सोल्युशन जेव्हा आपण म्हणतो तर आपण अगदी बिझनेसला समजून घेणं, बिझनेसचे ऑपरेशन्स, बिझनेसचे चॅलेंजेस, ग्रोथमध्ये कुठे प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्या गोष्टींना समजून घेणं आणि मग त्याला सोल्युशनिंग करणं. आमचा फोकस मार्केटिंग असतो, तर ती सोल्युशनिंग लार्जली मार्केटिंगच्या थ्रू होते, पण त्याला पर्स्पेक्टिव्ह ग्रोथचा असतो. म्हणजे असं नसतं की समजा आता आमच्याकडे एक क्लायंट आला, तर क्लायंट आल्यावर म्हणतो की मला जसं मी एक एक्झाम्पल देतो. आमच्याकडे एक क्लायंट आला, एक इंदोरचा, त्याचा शॉप होता, स्वीट शॉप होता. ओके. तो येऊन म्हटला की मला एक फेसबुकवर लॉन्च कॅम्पेन करायचं आहे. मग मी विचारलं कशासाठी करायचं आहे? लॉन्च केल्याने फुटफॉल येईल. फुटफॉल कशासाठी पाहिजे? फुटफॉलने मग रेव्हेन्यू वाढेल. मग म्हणलं की तुम्हाला फुटफॉल वाढवायचं आहे का रेव्हेन्यू वाढवायचं आहे? तर म्हणले नाही रेव्हेन्यू वाढवायचं. अच्छा. मग आता हा जो एक कॉन्व्हर्सेशन असतो ना, याच्यातनं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो की ग्रोथ म्हणजे काय एका बिझनेससाठी. आता तो म्हणला होता मला लॉन्च करायचं, तर मी फेसबुकवर काहीतरी करून लॉन्च केलं असतं. तो म्हणतो मला फुटफॉल वाढवायचं आहे, तर फुटफॉलसाठी मी काहीतरी एक वेगळा विचार केला असता. मी म्हटलं असतं की ठीक आहे, फुटफॉल म्हणजे काय, 1-3-4 किलोमीटर रेडियसमधून लोक येतात, मग आपण तिथे विजिबिलिटी करू आणि ते लोक दुकानात येतील. पण जेव्हा मी त्याला ती क्लॅरिटी घेतली की नाही, रेव्हेन्यू हा ग्रोथचा ऑब्जेक्टिव्ह आहे, मग रेव्हेन्यूला घेऊन मग मी त्याला कन्सल्टिंग करू शकतो की रेव्हेन्यू वाढवण्यासाठी फक्त मग फुटफॉलच एक प्रकार नाही आहे. मग आपण ऑनलाईन पण विकू शकतो, आपण इंटरनॅशनली पण विकू शकतो, आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट पण करू शकतो, आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो जर रेव्हेन्यू मॅक्झिमायझेशन फोकस आहे. मग हा कन्सल्टिंगचा पार्ट येतो. मग त्या केसमध्ये मग त्यांना आम्ही कंप्लीट ई-कॉमर्सचा रिकमेंडेशन दिलं, ई-कॉमर्समध्ये ग्रोथ सांगितली आणि अगदी महिन्यात 1.5 महिन्यात आम्ही त्यांचा दिवसाचा ऑनलाईनचा सेल त्यांच्या दुकानाच्या सेलपेक्षा जास्त सुरू झाला. आज त्यांचा इंदोरमध्ये म्हणजे एक अगदी एक्सपिरियन्स सेंटर्स आहे, 8,000 स्क्वेअर फीटची मोठी शॉप्स, शोरूम्स आहे. दे आर डुईंग पॅन इंडिया ई-कॉमर्स डिलिव्हरी. बट हे कुठून येतं की तुम्ही त्यांना कन्सल्ट करणं गरजेचं आहे. तर आम्ही ती ग्रोथ कन्सल्टिंग करतो आणि मग एक्झिक्युशन डिजिटली सगळ्या गोष्टींवर करतो. अच्छा. तर आता सेगमेंट म्हणलं तर सेगमेंटमध्ये आमच्याकडं डोमेस्टिक मार्केट म्हणलं तर लार्जली रिअल एस्टेट, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स, प्रॉडक्ट कंपनीज वगैरे आहे. इंटरनॅशनल मार्केट म्हणलं तर लार्जली BFSI, त्याच्यानंतर ई-कॉमर्स प्लेयर्स, लार्ज रिटेलर्स, हेल्थकेअर इन्स्टिट्यूशन्स, हे सगळे आमचे इंटरनॅशनल क्लायंटलमध्ये येतात. ॲक्च्युली आपण गेले 2 वर्ष झाले एकमेकांशी बिझनेस शेअर करतोय किंवा डिस्कस करतोय. पण मला आज हे पहिल्यांदाच कळलं की तुम्ही कन्सल्टिंग प्लस मार्केटिंग करताय. हो. म्हणजे फक्त तुमचा फोकस मार्केटिंगवरती नाही तर तुम्ही कन्सल्ट करताय, कन्सेप्ट समजून घेताय करेक्ट. आणि त्याच्यामध्ये ॲक्शन प्लॅन तयार करताय. करेक्ट. व्हेरी नाईस. ह्याच्यामध्ये आज आपण सोशली एकमेकांना कनेक्ट झालो. म्हणजे तुमच्या कंपनीचं नाव सोशल चॅम्प
आणि त्या सोशल चॅम्पवरनं तुम्ही सोशली लोकांना अप्रोच करताय. मग त्या कन्सेप्टमध्ये तुम्ही सोशल चॅम्प नाव ठेवलंय का वेगळी काही कन्सेप्ट होती? नाही त्याची स्टोरी आहे. ॲक्च्युली आमचं आधी नाव थॉट लॅब्स होतं, जे कंपनी जेव्हा सुरू केली. आणि आधी आमचा फोकस होता की आम्ही फक्त सोशल मीडिया वापरू, पण सोशल मीडिया पण ग्रोथ सोल्युशनिंगसाठी वापरू. जेव्हा आम्ही 2011 मध्ये सुरू केला त्यावेळेला सोशल मीडिया खूप नवीन होतं. म्हणजे खूप कमी लोकांना सोशल मीडिया फॉर बिझनेस ही कॉन्सेप्ट ॲक्सेप्टच होत नव्हती त्या काळात. तर आम्ही त्या काळात आमचं कम्युनिकेशन खूप वेगळं असायचं. आम्ही सोशल मीडिया फॉर मार्केटिंग नाही म्हणायचो, आम्ही म्हणायचो सोशल मीडिया फॉर ग्रोथ. आणि आमच्याकडे खूप इंटरेस्टिंग क्लायंटेल आले. म्हणजे एक साऊथ आफ्रिकन बँक आमच्याकडे आले. ते आम्हाला म्हटले की आम्हाला कस्टमर टर्न अराउंड टाईमचा प्रॉब्लेम होतो, तर सोशल मीडियाने काही करू शकता का? तर त्या काळात आम्ही सोशल मीडियावरनं तिकीटिंग सिस्टम बनवलं की कोणाचं समजा काही प्रॉब्लेम आहे तर त्यांनी सिम्पली एक ट्विट करायची आणि ऑटोमॅटिकली बॅकएंडला तिकीट जनरेट होईल आणि ते सपोर्टला अलोकेट होईल. म्हणजे तुम्हाला ते 1800वर कॉल करून वेट करणं आणि त्या सगळ्या गोष्टीची गरज नाही. ते हे सोल्युशन झालं. हे फक्त मार्केटिंग नाही झालं. तर आम्ही अशा गोष्टीपासून सुरुवात केलेली. त्याच्यामुळे आम्हाला ते सोल्युशनिंग माइंडसेट खूप छान होतं. ओके. पण एक क्लायंट होता आमचा फ्लोरिडाचा, मियामीचा. त्यांना आमचं सोशल मीडियाचं काम खूप आवडलं. तर ते म्हणले की तुमचं नाव सोशल चॅम्प्स असायला पाहिजे. यू आर चॅम्पियन्स इन सोशल मीडिया. आणि ते आम्हाला आवडलं. मग 2012 मध्ये आम्ही कंपनीचं नाव थॉट लॅब्स पासून सोशल चॅम्प्स केलं. ते आम्हाला आवडलं म्हणजे मग चेंजेस केलं आम्ही. मग सोशल चॅम्प्सच्या नावाखालीच मग आम्ही सगळं बिल्डअप करत गेलो. मग आम्ही स्ट्रक्चरली काय केलं की आम्ही सिस्टर कन्सर्न्स केले आणि पार्टनर्स घेतले. मग आम्ही एक एव्हन्सेरा म्हणून एक सिस्टर कन्सर्न केली. त्यांचा फोकस स्पेसिफिकली कॉन्टेंट मार्केटिंग आहे. ओके. म्हणजे कसं आमचा फोकस डेव्हिएट नाही झाला. आता तो पार्टनर स्पेसिफिकली त्या गोष्टीमध्ये R&D करतो आणि त्या गोष्टीला फोकस करतो. मग आम्ही एक नवीन कंपनी केली मेडोवर डेव्ह म्हणून. ती स्पेसिफिकली टेक्निकल डेव्हलपमेंटला फोकस. तिथं मध्ये राहुल म्हणून एक पार्टनर आले. त्यांचा फोकस स्पेसिफिकली डेव्हलपमेंटला घेऊन आहे. सोशल चॅम्प्समधून आता आम्ही प्रॉडक्टकडे ट्रान्झिशन करतो. तर मी माझा एक कोर फोकस घेतला आहे आणि प्रल्हाद आता बाकी गोष्टींकडे भेटतो. तर आम्ही आमचे इंटरनल स्ट्रक्चरिंग असे केले की एका वर्टिकलला फोकस करायचं. म्हणजे त्याच्याने आम्हाला ती ग्रोथ करायला सोपं जाते. ओके. प्लस दुसरी गोष्ट आम्ही आमच्या इथं एक इंटरेस्टिंग अशी केली की एम्प्लॉईजला एम्पॉवर करणे. म्हणजे एम्प्लॉईजला तुम्ही एम्प्लॉईसारखं न बघता तुम्ही त्याला पार्टनरसारखं बघावं आणि तुम्ही त्याला डिसिजन मेकिंगच्या अथॉरिटी पण द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता राहुल आपल्या प्रोजेक्टवर काम करतो. तर राहुल इज रेस्पॉन्सिबल फॉर प्रॉफिट. आणि त्या प्रॉफिटला ड्राईव्ह करण्यासाठी त्याला हायरिंग करायची आहे, त्याला सेल्स पाहिजे, त्याला एक्झिक्युशनमध्ये सपोर्ट पाहिजे. त्याला तो सपोर्ट आम्ही द्यावा. पण त्याला वाटतंय ना की मला 5 लोक पाहिजे माझ्या टीममध्ये, त्याने हायरिंग करावी. ओके. त्याने HR ला सांगावं, HR त्याला हायरिंग करून द्यावी. त्याला वाटतं की नाही हे 2 मुलं काम चांगलं करत नाही, मला काढून टाकायचे, त्याला ती अथॉरिटी आहे. अच्छा. तर असं आम्ही आमच्या इथे इंटरनली छोटे छोटे मिनी CEOs तयार करतोय. खूप चांगली कन्सेप्ट आहे. कारण जेव्हा आपल्याला सेल्फ डिसिजनचा फ्रीडम असतो त्यावेळेस आपण खूप काही करू शकतो. पण जेव्हा फ्रीडम नसतो तो तुम्ही खूप चांगला डेव्हलप केलाय. हे सगळी कंपनी तुम्ही रन करत असताना भरपूर चॅलेंजेस येतात तुम्हाला. मग तुमचा पोर्टफोलिओ कसा मॅनेज केलेला तुम्ही? म्हणजे तुमचा गुडविलचा पोर्टफोलिओ, तुमच्या फायनान्शियल पोर्टफोलिओ तो कसा मॅनेज केलेला आहे तुम्ही? सो काही गोष्टी कशा आहे की म्हणजे फंडामेंटली वी आर व्हेरी स्ट्रॉंग ऑन दी एथिक्स. म्हणजे फंडामेंटली आपल्या मुलांना पण ते आम्ही कल्चरली सांगतो की वी डोंट वॉन्ट टू कॉम्प्रोमाइज ऑन थिंग्स जस्ट टू अर्न मनी. है ना. म्हणजे वी डोंट वॉन्ट टू डू रॉंग सेलिंग टू क्लायंट. वी डोंट वॉन्ट टू डू एक्सपेक्टेशन मिसमॅच फॉर क्लायंट. बी व्हेरी ट्रान्सपरंट की आम्हाला हे जमणार नाही किंवा हे होणार नाही किंवा हे आपण करतोय पण हे आम्ही नव्याने करतोय. क्लायंटला हे माहिती असावं. तर ही फर्स्ट लेअर आहे एथिक्सची लेअर. सेकंड लेअर आहे प्रोसेसची लेअर की त्याच्यामध्ये स्ट्रक्चर्स आतमध्ये आम्ही बिल्डअप केलेले की कोणत्याही गोष्टी कोणत्या फॉर्मॅटमध्ये आणि कशा झाल्या पाहिजे, टाईमलाईन कशा मॅच झाल्या पाहिजे, आम्ही त्याला कंट्रोल कसं ठेवायचं आहे. तिसरी लेवल आहे अथॉरिटीची लेवल. अथॉरिटीच्या लेवलमध्ये आपण अथॉरिटी पास करतो पण डेलिगेशन करताना कंट्रोल पण असणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी एक स्ट्रक्चरमध्ये आम्ही मेंटेन करतो. तर त्याच्याने सिस्टमॅटिकली गोष्टी होतात. आणि असं नाही की आम्ही डे टू डे एक्झिक्युशनमध्ये पूर्ण दिवस जातो. ती ग्रोथची लेअर मेक शुअर करते की आपण ग्रोथला पण कंटिन्युअसली विचार करतो. तर त्याच्याने ते ओव्हरऑल ग्रॅज्युअली वी आर ग्रोईंग. आणि सध्या जी ग्रोथ आहे ती खूप ऑर्गॅनिक ग्रोथ आहे आमची. म्हणजे
वी हॅव नॉट टेकन फंडिंग, कोणाकडून पैसे नाही घेतलेले. जसे पैसे बिझनेसमध्ये आले तसे तसे आपण इन्व्हेस्ट करत गेलो आणि ते ग्रॅज्युअली ग्रोथ होत. म्हणजे आपण त्याला कॅपिटल विड्रॉ न करता त्या बिझनेसमध्ये आपण ते हे करू. करायचं. तुमचा फायनान्शियली ग्रोथ कसा झाला, मग तुमचा किती पोर्टफोलिओ मेंटेन झाला, किंवा आता समजा काही ग्लोबली किंवा कुठल्या गोष्टींचे फेरबदल होत असतात तर त्याच्यामध्ये कुठला इम्पॅक्ट पडला का तुमच्यावरती, की तो काही चेंजेस आले? डेफिनेटली म्हणजे बऱ्याचशा गोष्टी जर्नीमध्ये कळतात. जसं 2013-14चा काळ होता की आमचा मॅक्झिमम पोर्टफोलिओ इंटरनॅशनल होता. ओके. आणि त्यातल्या त्यात जवळजवळ असं होतं की एक 20-80 होतं, म्हणजे 20% क्लायंटकडून 80% रेव्हेन्यू यायचा. 2014मध्ये असं झालं की ते काही मेजर क्लायंट गेले आणि ऑल ऑफ अ सडन आमचा बिझनेस एकदम कोलॅप्स झाला. मग आम्हाला ते ॲक्च्युली डायव्हर्सिफिकेशनचा कॉन्सेप्ट बिझनेसमध्ये काय असतो ते कळालं की आपल्याला अक्रॉस इंडस्ट्री वर्टिकल्स सर्व्हिसेस बिल्डअप करायला पाहिजे. नंतर कोविडच्या काळामध्ये पण एक नवीन लर्निंग आली की प्रोसेसेस खूप महत्त्वाच्या असतात. कारण कोविडमध्ये पण बरेचसे क्लायंट गेले, त्यावेळेला पण त्या गोष्टी समजल्या. आणि नंतर आता AIच्या काळात पण अजून नवीन लर्निंग आलं. AIमध्ये म्हणजे आम्हाला हे कळलं की लॉट ऑफ थिंग्स व्हॉट वी आर डुईंग AI विल डू. म्हणजे मशीन्स आता हळूहळू ह्युमनचे काम ऑलरेडी करायला लागली आणि येत्या 2 वर्षात बऱ्यापैकी करतील, राईट. मग ॲक्च्युली सर्वाईव्ह काय करणार, तो कोर इंटेलेक्ट सर्वाईव्ह करेल, प्युअर एफर्ट सर्वाईव्ह करेल, बेसिक गोष्टींना अर्थ राहणार नाही. म्हणजे मग तुम्हाला त्या गोष्टींसाठी आज प्रिपेअर करणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी जसं जसं जर्नीमध्ये येत गेलं तसं तसं आम्ही कल केलो. फायनान्शियलच्या अँगलने म्हटलं तर वी आर ग्रोईंग ॲट अ व्हेरी ग्रॅज्युअल पेस आणि बाय नेचर ॲज अ कंपनी वी आर नॉट व्हेरी अग्रेसिव्ह. दिव्य स्पर्श ग्रुपनी फाउंडर कनेक्ट कॉन्सेप्ट चालू केला, त्याच्याकडं तुम्ही कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघता? सो मला वाटतं खूप छान कॉन्सेप्ट आहे. इकोसिस्टम डेव्हलप करणं थोडं डिफिकल्ट असतं, पण एकदा तो इकोसिस्टम डेव्हलप झाला आणि सगळ्यांनी तो माइंडसेट अडॉप्ट केला की आपण एकमेकाला हेल्प करायची, आय थिंक इट्स अ वंडरफुल कॉन्सेप्ट. आणि त्यातल्या त्यात जसं आपलं एम्ब्रोशियाचा ओव्हरऑल इकोसिस्टम डेव्हलप झाला, म्हणजे मला दिसतंय की काइंड ऑफ बिझनेसेस हू हॅव कम अप आर व्हेरी गुड, नाईस काइंड ऑफ बिझनेसेस. सो वी कॅन डेफिनेटली हेल्प इच अदर इन ग्रोईंग. आय थिंक इट्स अ गुड इनिशिएटिव्ह. आपण खूप वेळ दिला आणि तुम्ही ॲक्च्युली खूप बोलण्यासारखं खूप आहे, त्याच्यावरती खूप प्रश्न आहेत, पण टाईम तेवढा हे होत नाही आहे. तर डेफिनेटली आपण त्याच्यावरती विचार करून एक स्ट्रॅटेजिकली ॲक्शन प्लॅन नक्कीच करू आणि त्याच्यानुसार आपण पुढे जाऊ. सोशलचे आमचे डिरेक्टर फाउंडर गजानन सर यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो.